हॅलो फ्रेंड्स, आज आपण अख्ख्या मसूरची भाजी कशी बनवायची हे बघणार आहोत, तेही अगदी सोप्या पद्धतीने। इथे मी मसूर स्वच्छ धुवून 2-3 तास भिजू घालून घेतला। त्यानंतर कुकरला एक शिट्टी काढून घेतली आहे। भाजीसाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया। त्यासाठी मध्यम आकाराचा एक कांदा, एक छोटा टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर, 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या, एक छोटा अद्रकचा तुकडा, हे सर्व मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मी इथे बारीक वाटण तयार करून घेतलं आहे। एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरं टाकून घ्यायचं आहे। जिरं छान तडतडल्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। थोडंसं मीठ टाकून घेतल्यामुळे कांदा लवकर मऊ होतो। कांदा मऊ झाल्यानंतर त्यात तयार करून घेतलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे। वाटणाला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे आपल्या आवडीनुसार मसाले टाकून घ्या। इथे मी 2 चमचे काळा मसाला, 1 चमचा लाल तिखट, थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे। थोडंसं पाणी टाकून मसाले छान शिजवून घ्या। मसाले शिजल्यानंतर त्याला छान तेल सुटतं। मसाल्याला तेल सुटल्यानंतर वाफवून घेतलेले मसूर त्यात ॲड करून घ्यायचे आहेत। त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा परतवून घ्या। त्यानंतर भाजीला 10 मिनटं वाफ काढून घ्या। इथे मी 10 मिनटं वाफ काढून घेतली आहे। आपली अख्खा मसूर भाजी तयार आहे।